वसई विरारमध्ये मयंक हत्येची घटना ताजी असतानाच आता डोंगरी परिसरात पार्किंगच्या वादातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहिद शहा या 15 वर्षीय मुलावर परिसरातील 4 ते 5 स्थानिक तरुणांनी इमारतीत घुसून हल्ला केलाय. या हल्ल्यात चाकूने वार करण्यात आल्याची माहिती असून शाहिदच्या हातावरील 4 नसा कापल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या शाहिदवर सध्या स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरण असं आहे की खाली ते पार्किंगला गाडी लावली मुलांना, तर ते बोले गाडी इकडे लावायची नाही. पेडिंगच्या खाली पार्किंग आमची आहे, तिकडे गाडी लावायची नाही. त्याच्यामुळे भांडणं झाले तर मुलाला शिवागाळ्या करायला लागलं. कॉलर बिलर पकडली तर तिथून मुलगा निघाला तर त्याचं भांडणं नाही करायची. त्याची आई सोबत होती. वरती आले हे लोक, तर त्याला असं झालं की त्यांना 15-20 जणांना बोलवलं लगेच. खाली त्यांची पोरं बसलेच असतात, नशा करणारे, हे करणारे सगळे पोरं त्यांच्याकडे, लेडीज जे सगळे. वरती पोरं आले, त्याला वरती मारलं चाकून. ते पोटात मारत होते, त्यांना हात घातला म्हणून ते पळाले. सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे आपल्या बिल्डिंगमध्ये, ते पण तुम्ही बघू शकता. अशी कंडिशन बिल्डिंगमध्ये घुसून मारतात आणि यांच्या समोर दारूचे धंदे. यांना कोणी बोलणारा नाही. दारू गांजा हे सगळं ऐकणं यांचं काम आहे. तिकडे गांजा पिऊन पोरं बसतात, दारू पिऊन पोरं बसतात, बियर कोणाच्या डोक्यावर फोडतात, 3-3, 4-4 वाजेपर्यंत शिवागाळ्या करतात. कोणी कोणाचं ऐकत नाही, कोण कुठं गाडी लावतो, कधी शिवागाळ्या करतात. हे सगळे तिकडे प्रकरण चालू आहे. यांची एवढी दादागिरी की माणूस तिकडे राहायचं का नाही राहायचं हे विचार आपल्याला करावा लागेल. दरम्यान या जीवघेणा हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. या प्रकरणात आरोपींवर नेमकी कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.